भक्ता दाना जे देहे उदास, दाना जे देहे उदास, भक्ता दाना जे देहे उदास, दाना जे देहे उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 माता पिता धन माता पिता, निर्वाणे गोविंद असे माझे पुढे, 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 काहीच साखरे पडू देवी, काहीच साखरे पडू देवी, काहीच साखरे पडू देवी, विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 रावण जन धन माता पिता, रावण धन माता पिता, रावण धन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मावर व्यसा, तुका म्हणे सत्य कर्मावर व्यसाय, तुका म्हणे सत्य कर्मावर व्यसा, तुका म्हणे सत्य कर्मावर व्यसाय, रात्रिया भय नरक जाणे, रात्रिया भय नरक जाणे, रात्रिया भय नरक जाणे, विजय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला भक्त ऐसे जाना जे देही उदास, 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 गेले आशपाश निर्वारोनी, गेले आशपाश निर्वारोनी, गेले आशपाश निर्वारोनी, गेले आशपाश
कोट्यांचा झाला नारायण विषय कोट्यांचा झाला नारायण गेली आजपा निवारणी गेली आजपा निवारणी गेली आजपा निवारणी कोट्यांचा झाला नारायण विषय कोट्यांचा झाला नारायण भक्त ऐसे जाना गेले उदास भक्त ऐसे जाना गेले उदास भक्तांचे जाना गेले उदास भक्तांचे जाना गेले उदास गेले आसपास निवारोनी गेले आसपास निवारोनी गेले आसपास निवारोनी गेले आसपास निवारोनी विष्णु उदाता झाला नारायण कोट्यांचा झाला माता पिता आवडे जन माता पिता आवडे जन माता पिता झाला नारायण झाला नारायण आवडे माता पिता आवडे माता पिता
नावडे धन दान माता पिता धन दान माता पिता नाम माता पिता माता पिता विषय को जाता लाला नारायण को जाता भक्तायसे दानाजी देही उदास गेले आशा पाच निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातल्या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठ्ठल विठ्ठल
कैसे दानाजी देही उदास गेले अशा पास निवारण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता प्रस्तुत भगवत चरणारविंद सेवे करता घेतलेला भंग छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु वैकुंठवासी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे सद्भक्ताचं लक्षण सांगतात महाराज. भक्ता ऐसे जाना कैसे जाना जे देही उदास, जे भक्त देहार उदास झालेले असतात महाराज त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता त्यांचा विषय एक नारायण झालेला असतो आणि विषय एक नारायण झालेला भक्ताला जन आवडत नाही, धन आवडत नाही आणि जे मायबाप भक्ती मार्गामध्ये आडवेतात ते मायबाप सुद्धा आवडत नाही. नावडे जन धन माता पिता अशा भक्ताचा विषय एक नारायण झालेला भक्ताच्या मागे पुढे निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे त्या भक्तावर काही संकट आलं निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे काहीच साकडे पुरवणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठ्ठल मायोग पिटित डबे बलत्यं वरं पुंडरे काय दातो मुनिंद्रे समागत देतं तमानंद गंधं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पद मन मन पांडुरंगा करू पद मन मन पांडुरंगा करू पद मन मन पांडुरंगा करू पद मन पांडुरंगा करू पदम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासकृता कलावत्य जीव धरावतारं कलांगंगते ज्योती कामादी वक्रम कला ऋषवादा पनुदहर दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजी ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नवरोदेवो दारा गोपाल देवा नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला दुलो पवन झालो चराचरी ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवळ ज्ञानमूर्ती धन्वादितम गगन सदृशं तत्तमस्यादि लक्षणम एकं नित्यमेव मोचनम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षनाम नाम दानक्य दक्षिणं गोटीक्षेत्र निवासिनं तं नमामि वेदविंदानमिष्टं सरस्वती माते मध्ये त्यावेळेस पुढे येतो का कोणते तुझ्या लागी आपल्या बाळाचे दर्यात हाती न करे विफजित जनामध्ये मनोजवर मानव ततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतामृतम वातात्मज मुख्यम श्रीरामदूतम शरणं भवते चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन 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 राम जी को लाना लखन जी को राम जी को लाना लखन जी को राम जी को लाना लखन जी को आजाद परिवार हमारे हरि कीर्तन में चले आयो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आओ जी पवन कुमार अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती वेद परणी घेऊन हाती वेद परणी घेऊन हाती वेद परणी घेऊन हाती वेद परणी घेऊन हाती आता माझ्या भावा अंतराय न गोरे देवा आले भागाते करीतो तुझे नाम मी उच्चारितो तुळ माझे मन पायी राखावे बांधून तुका मने वाटे आता नको पुट्ट देव फाटे विठ्ठल विठ्ठल भक्तांशी दानाचे देहदास गेले अशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनार्दन माता पिता प्रस्तुत भगवंत त्या नारायण कथा घेतलेला अपंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अपंगाला सुरुवात करण्या अगोदर तुला परिहार देणं तो गरजेचं असतं महाराज. पुण्यवान पवित्र साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यवान पदस्पर्शाने पुण्यात आलेली ही येवना बुद्रुक नवरी आणि या नगरीमध्ये 12 वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह हे 13वे वर्ष आहे आणि 13व्या वर्षामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पुष्पवंदनीय पूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुवर्य भरत बापूजींच्या मार्फत या ठिकाणी तुम्हा सर्व सज्जन नायकांच्या सेवा करण्याचा योग आला महाराज. शेवटचे सांगितलेले करावे कान तेथे होतो पण कामा नाही. मोठ्या भावाने कान सांगावं लहान भान निमित्त प्रमाणे ते ऐकावं. या युक्तीप्रमाणे वंदनीय पूजनीय गुरुवर्य बापूजींनी मला फोन केला. तसेच आपल्या गावातील वंदनीय पूजनीय सर्व गुरुबंधू ग्रामस्थ मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी नानाजींचे सुद्धा फोन झाले, आमचे दादांचे फोन झाले. म्हणून या ठिकाणी मायबाप हा अभंग घेतला तुकोबारायांचा. भक्त ऐसे दाना देते हिवदास गेले असे अपास निवारे. सत्संगात करता या ठिकाणी वंदनीय पूजनीय चरतानून आमचे विक्रमजी बाबा आलेले आहेत. आपल्या गावातले छोटे दादा बबलू दादा
आणि सर्व गावातील बालगोपाल भजनी मंडळ बरोबर. तसेच माझे दोन बालिका कृष्णा महाराज आणि एकनाथ महाराज आणि कृष्णा महाराज जोड एकदम बारे महाराज. तसेच गावातील आमची दोन मुक्ताबाई, एक मुक्ताबाई जनाबाई आणि आमचे लहान बंधू काय नाव स्वामी वा वा वा. तसेच गावातील भजनी मंडळ तुमच्या अमनेर तालुक्याचं वैभव हरिभक्तबारण वंदने पूजने गायन कोकिळा हिमतजी महाराज. तसेच ज्यांचं गौरव करण्यासारखं असं वक्तृत्व आहे, वाजवणं आहे असे गौरवजी महाराज लोणखेडेकर लोंढवे बरं 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 लोण बघा बरं बरं बरं. आणि तसेच साऊंड सिस्टीम सांगायचं काम त्यांची माझी बऱ्याच ठिकाणी भेट झालेली आहे. तुमच्या अमनेर तालुक्याचं खरं वैभव महाराज. अमनेर तालुक्याचं नाव पूर्ण परिसरामध्ये बळगाव पूर्ण ज्या आजूबाजूचे जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्यांमध्ये आमच्या माऊलीचा साऊंड सिस्टीम आपले सुंदर महाराज. छोटा मकान पण बडा दुकान आहे. साहित्य कमी आहे परंतु आवाज म्हणजे आवाज आहे. सुरतला गेलो दादा सनियामध्ये चष्मा भरणं त्यानं नाही होतं बरं का बाबा. जे मिक्सर मशीन मोठं होतं बिचाऱ्याचं पण नेमका चालवणारा गेली नव्हता कधी. बदलीवर धाडती ना ते बोलले बेस वाढा, बेस कमी करा. सांगतो बेस वाढायचे ट्रबल गेम कमी करते हे बदल कोणीचा वाव करतात वाव 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 करे होते. परंतु या ठिकाणी साऊंड सिस्टीम आमचे सुंदर आहे. माता भगिनी आहेत, पुरुष मंडळ आहेत, आमचे वयोवृद्ध तपोवृत्त आमचे म्हातारे माणसं आहेत. तसेच रोट्यावर बसले खाट्यावर बसले सर्वांच्या ते नाम पूर्ण सेवेला सुरुवात करतो. आज ज्यांच्याकडचं अन्नदान होतं सकाळचं अन्नदान ज्यांच्याकडचं होतं सकाळी अन्नदान असे असणारे वंदनीय पूजनीय विमलताई दशरथ पाटील यांच्याकडचं सकाळचं संत भोजन होतं आणि रात्री कीर्तन सेवा व संत भोजन कैलासवासी मुक्ता आई आनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ संजय भास्कर पाटील यांच्याकडून आजची कीर्तन सेवा व संध्याकाळचं संत भोजन विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देहुदात गेले अशा पास निवारण मायबाप हो. या ठिकाणी तुकोबर आहे. या अभंगामधून भक्ताचं वर्णन करतात महाराज. भक्त कसे जाणावे जे खरा जो भक्त राहतो ते देहार उदास राहतो महाराज. नेमका देहार नेमका उदास कोण आहेत या ठिकाणी. या देहार उदास झालेल्या आदींमध्ये पहिलं नाव आहे माझ्या हनुमंतराय, दुसरं नाव आहे माझ्या कबीर महाराजांचं. असे बरेच नाव आहेत महाराज. त्यात श्रेया आणि चांगला आहे, चिल्या बाळ आहे, असे बरेच या ठिकाणी देहार उदास झालेले भक्त आहेत महाराज. परंतु सातही पाशाची निवृत्ती रामनामय करे मारुती. भक्त ऐसे दाना जे देहुदास गेले आशा पास निवारून. आशा पासाची निवृत्ती फक्त माझ्या मारुतीरायांनी केली महाराज. म्हणून एकदा काय झालं, सीता मातेचा शोध घेऊन सीता साहेबांचा शोध घेऊन मारुतीराय जेव्हा वापस आल्यानंतर इकडे वानर सैन्य मिळून त्या ठिकाणी सेतू बनवला महाराज. सेतू बनवल्यानंतर लंकेमध्ये सर्व वानर सैन्य घेऊन रामचंद्र प्रभू गेले. रावणाचा वध झाला आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी अयोध्येला आली मायबाप. आणि अयोध्येला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी बक्षीस वितरण समारंभ ठेवला. बक्षीस वितरण सोहळा ठेवल्यामुळे सर्वांना त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी बक्षीस देण्यात आलं महाराज. परंतु रामचंद्र प्रभू माझ्या हनुमंताला काही बक्षीस दिलं नाही. म्हणून सीता मातेने प्रश्न केला, म्हणे स्वामी तुम्ही सर्वांना बक्षीस दिलं आणि ज्याचं मेन काम आहे त्याला बक्षीस नाही. अगं सीते म्हणे त्याला देण्यासारखं माझ्या हनुमंताला देण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही. 2 हात आणि तिसरं मस्तक आहे. सीताबाई म्हणले माणसं कंजूस राहतात. काय म्हणली, दाराशी जर का भिकारी आला ना दादा तर माणूस त्याला आता करता बोलतो. पण तो माय मावली घरातून येणं चतुर भाकर तिच्या भाकरीमधून का असे ना तिच्या जेवणामधून असे ना चतुर भाकर त्या भिकाऱ्याला देतो. दादा घे दादा पाणी प्यायचं का, त्याला पाणी सुद्धा देते महाराज.
माता भगिनींचं आईंचं जी आहे यांचं करते कोमल असतं. आई म्हणे तुम्ही जर देत नसाल तर मी देते म्हणे. आता भगवंतांना माहित होतं आपला कसा आहे जो भक्त कसा आहे. महाराज माझ्या आईसाहेबांनी नवरत्नाचा हार मारुतीरायांच्या हातामध्ये दिला आणि दिल्यानंतर जसे आमचे बापूजी खाली बसले का नाही अशा ठिकाणी माझ्या माता बसलेल्या होत्या सीता माता. आणि वरती झाड होतं महाराज. ज्या वरती झाडावर जाऊन कणकण उडी मारून वरती जाऊन बसले हनुमंतराय. आणि हनुमंतराय पहिली ती माळा त्यांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर दातामध्ये मणी दाबायची काळकण फोडल्यानंतर खाली फेक असं पाहिजे 2 भागात गेल्यानंतर आणि खाली फेकायचे. 2 तुकडे महाराज माझ्या सीताईच्या अंगावर गेले. सीता मातेने वरती पाहिलं की अरे शेवट माकड आहे. हन्ने अरे काय करतो बाळा. अरे नवरत्नाचा हात तुला दिलेला आहे आणि तू त्याला फोडून फेकतो. काय पाहतो त्याच्यात. म्हणजे त्याच्यामध्ये मी राम पाहतो. माझा रामचंद्र प्रभू आहेत का माझे प्रभू आहेत का. अरे जिस माला में राम नाही वो माला है कुछ काम की. ज्या माळेमध्ये राम नाही ती मालाशी मला काही काम नाही. सीतामाईने एकदम त्या ठिकाणी म्हणले अरे माकडा शेवट तू माकड आहे. अरे तू त्या मण्यांमध्ये राम पाहतो तुझ्यामध्ये तरी राम आहे का. तेव्हा माझे हनुमंतरायांनी महाराज कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. माय बाप आपली छाती फाडली आणि छातीमध्ये राम नव्हे तर राम पंचायत दाखवली. महाराज जे देहीदास आणखी एक भक्त होऊन गेले महाराज नारद वर्षी. फिरता कैलासावर गेले. कैलासावर गेल्यानंतर भोले बाबांजवळ त्यांनी एक चुगली लावली महाराज. का की तुमचा एक शिवभक्त आहे. असा शिवभक्त तोडप तुमचा आहे. स्त्रिया त्याचं नाव आहे. त्याच्या धर्मपत्नीचं नाव चांगून आहे. त्यांच्याकडे सतत अन्नसत्र चालतं म्हणे तेव्हा. आणि अन्नसत्र चालतामध्ये ते अतिथीला इच्छा भोजन देतात. आता नारद महर्षीने कळ लावली. नारद महर्षी निघून गेले. दादा नारद महर्षी निघून गेले तर भोले बाबांनी महाराज गोसाव्याचं रूप धरलं. बरं का गोसाव्याचं रूप धरल्यानंतर जसे गेले तसे श्रीराम राजाचा नगरीमध्ये दरबारामध्ये गेल्यानंतर माई भिक्षा देही आरोळी मारल्यानंतर महाराज चांगुराय साहेब बाहेर आल्या. आणि आल्यानंतर चांगला मातेने त्या अतिथींना आपल्या राजवाड्यात बोलवलं. त्यांचे पाय धुतले महाराज. त्यांना बसायला आसन दिलं. षोडोपचारी त्यांची पूजा केली. पूजा केल्यानंतर श्रीराम राजा आले. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं. नतमस्तक झाले आणि म्हणले महाराज अतिथी देवा तुमची काय इच्छा आहे. तुमची इच्छा भोजन आम्हाला सांगावं. आम्ही ते तुम्ही पूर्ण केल्याशी राहणार. आणि माई तुम्ही माझी इच्छा भोजन पूर्ण मला देणार. माझी इच्छा पूर्ण करणार. म्हणे हो अतिथी देवा तुमची इच्छा पूर्ण करणार. तुम्हाला इच्छा भोजन देणार. पहा मागचा पुढचा विचार करा. माझं भोजन जरा अवघड आहे. तुम्ही काही जरी सांगितलं म्हणे देवा तरी आम्ही दिल्याशिवाय राहणार. आणि जर का तुम्ही नाही दिलं तर तुमचं सर्वहरण करून घेऊन जाणार आहे. माय बाप त्या ठिकाणी अतिथीने सांगितलं की माई मला नर मासाचं भोजन पाहिजे. काय सांगितलं. मला नर मासाचं माणसाच्या मांसाचं मला भोजन पाहिजे. दोघं पती पत्नीने एकमेकाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर पतीला सांगितलं महाराज हातामध्ये खडग घ्या आणि त्या ठिकाणी माझा शिरच्छेद करा. आणि शिरच्छेद केल्यानंतर त्याच्यापासून स्वयंपाक तयार करा आणि अतिथीला पोटभर जेवू घाला. अगं म्हणे नको आपल्याला 5 वर्षाचं लहान बाळ आहे. घोड्यावरचा बाप बरोबर तो चुल्याजवळची आई मारायला. घोड्यावरचा बाप बरोबर चुल्याजवळची आई मारायला नको. नको म्हणे बाई तू नको मी जातो. माझं मांस काढ आणि त्या ठिकाणी अतिथींना भोजन घाल. तेवढ्यात अतिथी उठून उभे राहिले. तुमचं दोघांचं मांस मला नको का. तुमचं मांस जर का मी भक्षण केलं तर अन्नसत्र बंद पडेल आणि अन्नसत्र बंद पडण्याचं पातक मला लागेल. म्हणून याच्यातून एक मार्ग काढू. तुमचा 5 वर्षाचा लहानचा बालक आहे.
त्या बालकाचं नवसाचं भोजन आम्हाला पाहिजे. मायबाप 7 नवसाचा एक होता, एक बोरगा होता. दोघं पती पत्नीने एकमेकाकडे पाहिल्यानंतर अतिथीला होकार दिला. महाराज काही हरकत नाही. चिल्या बाळ बाहेर खेळण्याकरता गेलेला होता. चिल्या बाळाला आरोळे मारले. चिल्या बाळा ये बाळा इकडे. चिल्या बाळ पडत पडत आल्यानंतर आईला नतमस्तक झाला, वडिलांना नतमस्तक झाला, अतिथीचा पाय धरला, अतिथीला सुद्धा नतमस्तक झाला. अतिथीने आशीर्वाद दिला मायबाप. आणि त्या ठिकाणी का बोलवलं आई मला? म्हणे बाळा आपल्याकडे अतिथी आलेले आहे. जड अंतकरण झालेलं होतं महाराज. अतिथीने त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलाचं त्या ठिकाणी मांस कापणार, पण डोळ्यामध्ये पाणी यायला नको. डोळ्यामध्ये जर पाणी आलं बिना जेवण करता निघून जाईल आणि तुमचं सत्व घेऊन जाईल मायबाप. जड अंतकरणाने लेकराला सांगितले बाळा अतिथी देवा तुझं मांसाचं भोजन मागतात चिल्या. म्हणे आई भोलेनाथांना मी माझा जे शरीर आहे ते कधीपासून अर्पण करून ठेवलेलं आहे. काही चिंता करू नकोस, पण अतिथी विमुख जाता कामा नये. आईने खडग घेतलं महाराज. बाळ आपल्या आईजवळ झोपला. झोपल्यानंतर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता शिवरंजी मग मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी आईने खडग आपल्या मुलाच्या मानेवर धरले महाराज. खडग ज्या वेळेस फिरवलं राजांनो, खडग फिरवतात बरोबर रक्ताच्या तिरकंड्या उडू लागल्या. आईचं अंतकरण गजगज करतंय. रक्ताच्या तिरकंड्या उडू लागल्या. त्या ठिकाणी तिला बाळ आता झटकू लागला दादा. अतिथीला जेवण द्यावं म्हणून माझ्या आईने त्याचा एक एक मांसाचा लटका तोडायचा आणि बाजूला ठेवायचा दादा. मांसाचा गोळा तोडून 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 एका बाजूला काढायचे. संपूर्ण मांस काढलं गेलं. मांस काढलं गेल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक झाला. अतिथी देवा जेवायला चला गे सांगूना. संपूर्ण शरीराचा स्वयंपाक केला. काय म्हणे शिर कुठं आहे? म्हणे शिर ठेवलंय देवा. ते शिर सुद्धा राहता कामा नये. ते शिर उकडामध्ये काढायचं आहे आणि उकडामध्ये काढता काढता त्या ठिकाणी गाणे म्हणायचे आहे. डोळ्याला पाणी येता कामा नये. महाराज असं धर्म संकट माझ्या भोले बाबांनी त्या भक्तांवर पाडलं महाराज. इकडे एकुलता एक पोरगा आहे. त्याचं सर्व मांसाचं त्या ठिकाणी स्वयंपाक करण्यात आला. त्या ठिकाणी ते शिर उघडामध्ये घातलं दादांनो. आणि उघडामध्ये शिर घातल्यानंतर हातामध्ये मुसळ घेतली आणि त्या मुसळाच्या साह्याने महाराज गाणे म्हणत 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 त्या ठिकाणी त्या आईने ते सर्व जे शिर होतं मायबाप शिर कुठून कुठून बारीक केलं दादा. स्वयंपाक तयार झाला मायबाप. अतिथीला जेवणाला बसवलं ना. अतिथी म्हणाला मी एकटा तुमच्या घरी जेवण करू शकत. तुम्हाला दोघांना सुद्धा माझ्या बरोबर जेवण करावं लागेल. मायबाप हो त्या ठिकाणी दोघं पती पत्नीने एकमेकाकडे पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आले. देवा अरे तुझा माझा कार्य वैरा कारण दुःख असे डोंगर दाखवशी. देवा तुझा माझा देवा तुझा माझा दोघांना जेवणाकरता बसायला सांगितल्यानंतर एकमेकाकडे पाहू लागले दादा.
पाहत असताना एकमेकांच्या गड्याला मिठी मारली. काय धर्मसंकट पाठवलं देवा? अरे आम्ही कुठल्या धर्माचं पाप केलं असेल? आमच्या मुलाचा मांस आम्हाला खावं लागत आहे. जेवायला बसले महाराज. जेवायला बसल्यानंतर हातामध्ये घास घेतला आणि घास घेतल्यानंतर अतिथीला सांगितलं, घ्या देवा, प्रसाद ग्रहण करा. तेवढ्यात महाराज अतिथी ताडकन उठून भरायला देवा, मला तुमच्या घरचं अन्न चालणार नाही. मी पुत्रिकाचं अन्न खात नाही. एकुलता एक पोरगा दादा आईने कापला आणि आता अतिथी म्हणतो मी तुमच्या निपुत्रिकेच्या घरचं जेवण करत नाही. सांगून रडू लागली दादा. म्हणे देवा, अरे आम्ही असा कोणता अपराध केला असेल? अतिथीने आमच्या घरी यावं, मुलाच्या मांसाचं भोजन मागावं आणि आणखी आम्हाला निपुत्रिकाचा चाप देऊन त्या ठिकाणी भोजन न करता निघून जायचं म्हणतात. देवा, भोले बाबा, पांडुरंगा, या संकटातून निवारे देवा. भोलेनाथाची भक्तीचे डोळे लावून नामस्मरण करायला सुरुवात केली. बोक्सा बोक्सी रडत आहेत महाराज दोघं पती पत्नी. अतिथी प्रसन्न झाला आणि अतिथीने चांगुनाला म्हटले, हे बाई, तुझी देवाला करुणा भागली, त्या करुणामध्ये माझं मन प्रसन्न झालं. मान तुला काय मागायचं? म्हणजे अतिथी देवा, मला जो निपुत्रिकेचा शाप आहे, जो कलंक आहे, एवढा कलंक तुम्ही मिटवावा. तथाच तू म्हटल्यानंतर बाप हो, मार तुझ्या बाळाला आरोळी मार बाई. आता आईने स्वतःने हाताने त्याचं शिर काढलेलं आहे. स्वतःच्या हाताने त्याचे मांसाचे लचके तोडून तोडून बाबा बाजूला केलेले आहेत. सांगा, कुठल्या आईला भरोसा बसेल की माझा मुलगा जिवंत आहे, माझा पोरगा पडत पडत येईल? परंतु देवाची करणे नारळात पाणी. माझे बाप या युक्तीप्रमाणे आरोळी दिली. हे दिल्या बाळा, दिल्या, ए बाळ, ये लवकर ये बाळा, तुझी आतुरतेने वाट पाहते रे दादा, ये. तिकडनं चिड्या बाळ फळे देताना पाहिल्यानंतर आईचं अंतकरण गदगद झालं देवा. आणि इकडे भोले बाबांनी आपलं मूळ स्वरूप प्रगट केलं. म्हणजे बाई, तुझ्यासारखी तुझ्या मुलासारखी देहार उदास आतापर्यंत मी एकही भक्त पाहिला नाही. म्हणून तू कोण आहे त्या भक्ताचं वर्णन पहिल्या चरणामध्ये भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारण. मायबाप, जे खरे भक्त राहतात त्यांना कुठलीच आशा राहत नाही.
एकदा देवाला सुद्धा आशा उपजली मायबाप. आशा उपजली देवाशी, वामनत्व आले त्याशी. भगवान परमात्मा आशेने दिन केले देवाशी. बळीचा द्वारपार झालं व्हावं लागलं मायबाप. आशाने देवाला सुद्धा नांदलं बरं. भगवान परमात्माने बटरूप घेतलं आणि बटरूप घेऊन बळीच्या दारामध्ये गेला. बळीकडे 3 पाऊल पुत्री दान मागितली दादांना. आणि 3 पाऊल पुत्री दान मागितल्यानंतर बळीने सांगितलं 3 पाऊल पुत्री काही हरकत नाही. पहिला पाऊल मायबाप हो सर्व व्यापून घेतलं. दुसऱ्या पाऊल मध्ये सर्व वरचं जे आहे स्वर्ग वगैरे ते सर्व. तिसरा पाय ठेवायला जागा नव्हती. बळीराजाने आपलं मस्तक त्या ठिकाणी म्हणजे माझ्या शिरावर पाय ठेवा. तुका म्हणे ए बळी, तुका म्हणे ए बळी, तुका म्हणे बळे, तुका म्हणे तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, जीव दिला पायातरी, जीव दिला पायातरी, जीव दिला पायातरी, पायातरी तुका म्हणे हे बळे, तुका म्हणे हे बळे, देवदिला पाया करी तुझे पाया बेटी पडली पंढरराया. आशा उपजली देवाशी, आशेने दिन केले देवाशी मायबाप हो. म्हणून 7ही पाशाची निवृत्ती, रामनामे करे मारुती. मायबाप त्या ठिकाणी भक्त ऐसे दादाचे देही उदास, गेले आशा पाच निवारोनी. ज्या भक्तांत आशा पाच निवारण झालेले जे देहार उदास झालेले भक्त असतात मायबाप, त्यांचा विषयक नारायण झालेला असतो. विषयक नारायण झाला माझा भक्त प्रल्हादांचा, माझा कयादू मातेचा, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा सुद्धा विषयक नारायण झालेला होता मायबाप. बुडत हे जनन देखावे डोळा, येत असे कळवळा म्हणून या. उज्वळा वया आलो वाटा खरा खोटा, निवाडा माझे सच्चिदानंद श्रीपाद बाबा गावोगाव जाऊन. या आज्ञाने जीवांना जे आपणाशी घावे तर इतरांशी सांगावे, आणि आज्ञाने लावावे सन्मार्गाशी. मायबाप संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. या धर्माकरता, या धर्माच्या कार्याकरता माझे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आडवाणी पायाने सुद्धा फिरले महाराज. त्यांचा एकच विषय झालेला होता, जे ज्ञानेश्वरी आहे, जे भागवत आहे, जो दासबोध आहे, अमृत अनुभव आहे, पंचीकरण आहे, माझ्या सामान्याचा सामान्य त्या ठिकाणी साधकापर्यंत हा विषय समजावा म्हणून बाबा अट्टहास करायचे. मायबाप सत्संग झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी घ्यायची, आणि ताई जर का स्वयंपाक करत असेल ना तर स्वयंपाका ठिकाणी जाऊन बसायचे. बाबा ताई फार सोपं आहे, संसार करणं फार कठीण आहे, पण परमार्थ फार सोपा आहे. भाकर टाकता टाकता सुद्धा सांगायचे, बाई तुम्ही भाकरी करतात, भाकरी करता करता जर का भाकरीला पोपळा आला ना
तर ती भाकर परिपक्व होते. आणि भाकरीला जर का पोपळाच नाही आला तर ती भाकर आपण खातो का? म्हणून भक्ती सुद्धा तशीच आहे बाई. श्रीपाद बाबा पायी जायचे मायबाप. पहिले वाहन नव्हते, रेल्वेने प्रवास करायचे. प्रवास करून कान्याकोपऱ्यांमध्ये जे गावं होते त्या गावांमध्ये माझे श्रीपाद बाबा जायचे दादा. आणि गेल्यानंतर तळागाळातील सर्व त्या ठिकाणी साधक लेकरांना बाबा जवळ धरून बसायचे. ज्ञानेश्वरी असायची, भागवत असायचा. तेच काम माझ्या आईसाहेबांनी केलं मायबाप. आजही आईसाहेब 75-80 वर्षाचं वय आमच्या गायकवाड यांचं झालं मायबाप. आम्ही 2 तास बोलून या ठिकाणी उभे राहून दमून जातो. पण तू माझे आज मी 3-3 तास कीर्तनात सांगते महाराज. आज 3-3 तास कीर्तन सांगते, तरी सुद्धा रात्री 2-3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सत्संग सांगते. कधीच कटाळा नाही, कधीच आंबोली नाही मायबाप. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे बापूजी सुद्धा तेच कार्य त्यांचं चालू आहे मायबाप. 8 दिवस तुमच्या गावामध्ये दरवर्षी राहतात. त्यांचे कार्यक्रम नसतील काय? हो, परंतु संसाराच्या नावे घालून वाढता हा पुण्य धर्म केला. विषय एक नारायण झाले होता महाराज. माझ्या भक्त प्रल्हादाचा कसा झाला? हिरण्यकश्यप एकदा साधना करण्याकरता निघाला दादा. आणि साधना करण्याकरता निघाल्यानंतर उन्हाचे दिवस होते. एका झाडाखाली बसवल्याकरता बसतात. त्या ठिकाणी त्या झाडावर पोपट बसलेला होता. त्या पोपटाच्या तोंडून त्याने नारायण नाम चिंतन ऐकलं. नारायण 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 नारायण. पोटाच्या मुखातून आपल्या वैर्याचा शब्द, आपल्या वैर्याचं नामस्मरण ऐकल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणाला आज अपशकुन झाला, जायचं मी घरी झाला. घरी आल्यानंतर घरी पत्नीने विचारलं का हो तुम्ही साधना करता गेले होते, तपश्चर्या करता निघाले, वापस का आले? म्हणे मला अपशकुन झाला. अगं एका झाडाखाली सावलीमध्ये विसरायला बसलो आणि त्या ठिकाणी एक पोपट आला आणि त्या पोपटाने माझ्या वैराचं नाव घेतलं. म्हणजे काय घेतलं? म्हणे नारायण नारायण नारायण. कयादू मातेने विचार केला की याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे. जेवायला बसताना चतुर्पोळी वाटता वाटता म्हणे का हो मी आतापर्यंत ऐकलं नाही पक्षी बोलतो असं. म्हणे तुम्ही खोटं बोलतात बाय. अगं नाही का खरंच तो पक्षी म्हणायचा. म्हणे काय म्हणायचा? म्हणे नारायण नारायण म्हणायचा. संध्याकाळ झाली दादा, जेवण झालं. जेवताना सुद्धा तोच विषय. शहर ह्याच्यामध्ये गेल्यानंतर समागमाच्या वेळेस सुद्धा तोच विषय. म्हणे अहो मला खोटं वाटतं. अगं हो का? म्हणे तो पक्षी नारायण नारायण म्हणला म्हणून मी वापस आलो. रात्र गेली मायबाप हो. आणि त्या रात्रीपासून माझ्या आई साहेबांना त्या ठिकाणी दिवस राहिले. आणि पहिल्या महिन्यापासून माझ्या आईने नारायणाचं नामचिंतन चालू केले. पोटामध्ये बाळ वाटतं महाराज, गर्भ वाटतो आहे. आणि भगवंताचं नामस्मरण श्रीमन नारायण 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 अशा विषयी नारायण झोपताना, उठताना, जेवताना, पाणी पिताना सुद्धा भगवंताचं नारायणाचं नामस्मरण केलं महाराज. आणि त्या नारायणाचं नामस्मरण केल्यामुळे बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आल्यानंतर जन्मताच ज्ञानी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला जरा कृष्ण दाता. माय बाप तो जो उच्चार ऐकणे जर का माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी आई होती जिजामाता महाराज, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये होते मायबाप त्यावेळेस रामायण वाचायची, श्रीमद भागवत वाचायची, तुकाराम गाथा वाचायची दादांनो. आता माता भगिनी काय करतात बरं? बाळ पोटामध्ये असताना मायबाप
रिमोट घेऊन चॅनल बदलवतात. सांगा तो पोरगा चॅनल बदलवणार निघत मग बरोबर आहे का नाही? हो मायबाप हो त्या ठिकाणी बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं दादा. लहानपणापासून बोबड्या आवाजाने नालायन भगवंताचं नामस्मरण करायचं. जरा मोठा झाला आणि बालवाडीमध्ये पाठवलं. म्हणे याला काहीतरी शिकवा आणि याचं हे जे म्हणणं हे पण करा. महाराज शाळेमध्ये गेला. कोण? भक्त प्रल्हादाला शाळेमध्ये घातलं आणि शाळेमध्ये घातल्यानंतर शाळेची जी विद्यार्थी होते ना त्या विद्यार्थ्यांजवळ मैत्री केली. म्हणाला हे बाळांनो मी सांगतो ते ऐका बरं. हे जर का तुम्ही ऐकलं नाही तर पुढे फार वाईट होणार आहे. ऐका. अरे हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही विद्यार्थ्यांना सांगितलं भय घालून दिलं. ए दादांनो हे जर का तुम्ही ऐकलं नाही ना तर दुसरा येतो. कोण येतो? रेड्यावर बसून येतो आणि हातामध्ये पास आणतो. पास आणि पासानंतर गळ्यामध्ये घालतो. फाशी लावून घेऊन जातो. आणि हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं सरक शेवटी बा काळ भांडून देईल. शेवटी बा सत्य शेवटी काळ तुम्हाला बांधून घेऊन देत होता. हे जर तुम्ही ऐकलं नाही माझ्या बापाचं काय जाणार? हे काय जाणार धनी आमच्या काय वा जाईल. दादा पोरांना भय घातल्यानंतर सर्व जे वर्ग होतं पूर्ण सर्व वर्गातले मुलं श्रीमान नारायण 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 मास्टर बाबा खरे बंद करा म्हणे. बंद करा. हट बंद करा. आता मास्टर बाबा बंद करायचं सांगायचे पण भक्त प्रल्हाद असा हात करायचा. ऐका बरं. काय करायचा? ऐका बरं म्हणता बरोबर नारायण नारायण सुरू. मास्तर म्हणे मुलं नाही छान म्हणतात त्याचं नाचतोय. अरे मास्तर सुद्धा ते म्हणा चालला घ्या. श्रीमान नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 मास्तर बाबाचा खटका बसला. माय बाप म्हणे हे जर कोणी पाहिलं रे बाप तर हिरण्यकश्यप आपल्याला काय जिवंत सोडणार म्हणे. हा सर्व वर्गाची मेमरी हँग करून टाकेल. कसा मोबाईल हँग पडत तिथलाही बोट फिरावा तो काही हाबी नाही बी म्हणत नाही. याची बटाटी मेमरी डिलीट पाटाकी म्हणे गेले घर जाऊ द्या. घरी निरोप दिला म्हणे महाराज तुमचा मुलगा घरी घेऊन जा. हा इथं काय ऐकत आणि किती सांगितलं तरी ऐकत. घरी घेऊन गेले दादा आणि घरी घेऊन गेल्यानंतर म्हणे याला एक काम करा ना पाडावर घेऊन जा.
आणि पाडावरनं खाली फेकून द्या म्हणजे डायरेक्ट दरीमध्ये. आता 2 सेवक त्याच्या बरोबर पाठवले आता. आणि 2 सेवक पाठवल्यानंतर अरे बाळा 2 सेवक रडायचे बरं का. एकुलता एक बाळा हे बाबा बाळा ऐकून घे नको नको देवाचं नामस्मरण करत रे. तुझ्या बाबाचे आम्ही ताबेदार आहोत आणि तुला त्या ठिकाणी पाडावरनं खाली फेकण्याचा आदेश आम्हाला दिलेला आहे. म्हणे काका मला जरूर पाडावरनं खाली फेका, परंतु एखाद्याला जर का फाशीची शिक्षा सुनावली ना काका तर फाशी देणारे ज्याच्या फाशीला जातो ना त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. म्हणे काय आहे बाळा तुझी इच्छा. म्हणे काका मी सांगतो ते ऐका, त्याचं नामस्मरण करा, त्याचं नामस्मरण करून घ्या. एक नामधारी बाकी सब दुकानदारी आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. अरे नामे करला नाही कोण ऐसा देवा निवडून. त्या भगवंताचं नामस्मरण तुम्हाला तारून घेऊन जाणार काका. आणि जर का तुम्ही नाहीच ऐकलं तर काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे. अरे हे जरी नाही कालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कालं रेड्यावर बसून येणारा यम तुम्हाला घेऊन जाईल. आणि यमाचे किंकर मारिती धोळीती तोडीती निष्ठर यमाचे किंकर बहुसार. यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे काका. जेव्हा यम लोक यम आपल्याला मारतात ना काका तेव्हा तुमचं रक्षण करणारा फक्त नाम आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून त्या भगवान परमात्म्याचं नाम तुम्हाला त्या ठिकाणून सोडणार आहे. तुमची सुटका व्हावी जर असं आहे वाचत असेल ना काका तर करा नामस्मरण. जा 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 तुम्ही झटकारे विक्रम बाबांकरता टाळी वाजवणार होता. अरे जा 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 तुम्ही झटका रे. अरे जाऊन गुरुपती झटका रे. अरे सोहम नामाचा घेऊन घटका रे तेव्हाच होईन सुटकार. बाबा हो त्या भगवंताचं नामस्मरण घेतल्याशिवाय तुमची सुटका होणार. प्राण कुटवर बोनीसी मौला रे पुढे
आहेत यमाच्या फौजा. दादा, अरे कुठपर्यंत फौजा तुम्ही भोगणार आहेत? घ्या नामस्मरण करून. श्रीमन नारायण नारायण नामस्मरण करता करता मायबाप दोघांचं शांत करून गद्द झालं, रडू लागले. बाळा, अरे एवढा गुणी पोरगा आहे, आणि असा गुणी पोरगा जर का आमच्या पोटी आला असता तर आम्ही किती उदो केला असता. परंतु काय करू बाळा, आम्ही सेवक आहे, आम्ही लाचार आहोत. म्हणजे काका तुम्हाला जे काम सांगितलं ते करा. हो, तुम्हाला जे काम सांगितलं तुम्ही तुमचं कार्य पार पाडा, चिंता करू. माझा नारायण तारणारा आहे. मायबाप हो त्या ठिकाणी त्यांनी कड्यावरनं त्या ठिकाणी भक्त परदाला खाली त्या दरीमध्ये फेकलं. दादा 200-250 फूट खोल दरी होती. त्या दरीच्या खाली 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 गाव होतं महाराज बाजूला, आणि तिथं एक गाडी बैलवाला गाईन करता गवत घेऊन चालला होता गाडी बैलावर. देव राखी त्याच मारी कोण, नबोडे कांटा हिंतावन. देव तारी त्याला कोण मारी, आणि जो हाते पाय बरी कधी देव काय कधी. बरोबर की नाही? कोणी पावडर पी, कोणी इनोसल्फान पी, कोणी फाशी लाई. देव तारी त्यास कोण मारी, पण जो हाते पाय मरी कधी देव काय करी. विठाल खाली खाली फेकल्यानंतर गवताच्या गल्लीच्या गाड्यावर पडला. हेच वाटणं आपले बक्षीस भेटी. या आनंदामध्ये मस्त मजा करत करत आणि गॅस लागले, उपास चालली गेले, धरून ती तांदळ आहे. त्यांच्या पहिल्या घरी भक्त पडला, आणि घरी पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं, हो बापरे, पण अवकाश काय होणार आहे. म्हणजे तुमच्यावर माझा भरोसा, तुम्ही याला खाली फेकलेलं नाही. एक काम करा, एक तेलाचे कढई ठेवा, आणि त्या तेलाच्या कढईला खाडून माझ्या समोर जाळ लावा. महाराज तेल असं खडखड खडखड उकडलं दादा, आणि त्या तेलामध्ये हिरण्यकश्यपाने असे पाणी फेकलं, जसं तो बशीसवाला बावळा त्याला पाणी फेकत की नाही, पाणी फेकतात, तेल हा चर्रकने आवाज यायचा. लाल बुंद उकडणार तेल. हे म्हणे दोघं जण धरा, टाकायला त्या कढईमध्ये. मायबाप हो भक्त प्रल्हादाचे दोघं हात धरले, आणि हात धरल्यानंतर त्या तेलाच्या कढईमध्ये सोडायला. प्रल्हादाचा पायाचा अंगठ्याचा स्पर्श त्या तेलाला झाला, जसा भगवान कृष्ण परमात्म्याचा स्पर्श त्या यमुना मातेच्या जडाला झाला. महाराज यमुना मातेला स्पर्श झाल्याबद्दल यमुना दुभंगली गेली, आणि त्या ठिकाणी वसुदेवांना रस्ता दिला. तसं झालं महाराज, पायाचा स्पर्श त्या तेलाला झाला. वरती भगवंताचं नामस्मरण चालू आहे, आणि त्या नामचिंतनाच्या जोरावर महाराज तो आंगठ्याचा स्पर्श तेलाला होता क्षणी महाराज उकडते तेला शीतल झालं. यांना वाटलं आता हा भाजला जाईल, याचं काही खरं नाही, मेला. त्यांनी खाली सोडलं महाराज. आता लहान लेकराची आई आंघोळ करते महाराज, टप असतो टप किंवा तगारीमध्ये ना, त्या घमेलामध्ये त्याला बसवून देतो, पाणी टाकून देते आई. तो पुऱ्या गुपचूप भक्त पडला त्या उकळता तेलाच्या कढईमध्ये तेच करायचा, चुबुडू पाण्यामध्ये खेळल्यासारखा खेळायचा. त्या म्हणेल काही विधी राहिलं. नाम उच्चारिता कंठी पुढे हो वाजते, पुढे हो वाजते, पुढे हो वाजते. नाम उच्चारिता कंठी पुढे हो वाजते, पुढे हो वाजते, पुढे हो वाजते. वाह, नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जग जेठी. मायबाप हो भगवंताचं नाम उच्चारता उच्चारता भगवान परमात्मा उभे राहतो. एवढं झाल्यावर हिरण्यकश्यप म्हटला, तो तेलाच्या कढईमध्ये सुद्धा मेला नाही. त्याची एक बहीण होती होलिका नावाची, येते पुढे तिला सिद्धी प्राप्त झालेली होती. ती जर का जाळामध्ये बसली, तिला काही होत नव्हतं. म्हणे भाऊ तू चिंता करू नको, तुझ्या वैऱ्याला मी खलास करते. तुम्ही लाकडं जमा करा, पौर्णिमेचा दिवस आहे. सरपंच जमा केलं, आणि सरपंच जमा केल्यानंतर मध्यंतरी बसली, आणि आजूबाजूला सर्व सरपंच लावलं महाराज. आणि सरपंच लावून त्या ठिकाणी जाळ लावला, असा जाळ लावला महाराज. पौर्णिमेची रात्र होती.
पौर्णिमेचा दिवस होता, धगधग तसा जाळ झाला महाराज. आणि त्या जाळामध्ये अत्याचारी असणारी होलिका जळून त्या ठिकाणी खाक झाली. आणि जसा कमळाच्या फुलावर ब्रह्मदेव बसलेला होता तसा त्या अंगाऱ्यावर त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद जसं तो तसा बसला. ओ माझे पुढे उभा रे समारिता, माझे पुढे उभा रे समारिता, ओ माझे पुढे उभा रे समारिता, माझे पुढे उभा रे समारिता. आणि आगात निवाराया, आणि आगात माझे पुढे उभा रे समारिता, पुढे उभा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. मायबाप हो त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याच्या मागे पुढे होता. कंटाळून गेला हिरण्यकश्यप म्हणे, तुझा देव कुठं आहे, तुझा देव कुठं आहे सांग. विठ्ठल धडी धडी भरला रिताचा नाही उरला, कोणा दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. माझा भगवान परमात्मा कधी पाष्टी काशाने आहे, सर्व ठिकाणी आहे. म्हणजे या खांबामध्ये आहे का? हो, या खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. खांबावरील अर्थ मारली दुर्जना, स्तंभी नारायण प्रगटला. मायबाप त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपाला मोठा वर मिळालेला होता की दिवसा मरायला नको, रात्री मरायला नको, सकाळी नको, संध्याकाळी नको, गोरख मुहूर्ताला नको, ब्रह्म मुहूर्ताला सुद्धा. हो, रात्री नको, दिवसा नको, खाली नको, वर नको, क्षेत्राने नको, अस्त्राने नको, देवाने नको, दानवाने नको, पशु. आपल्या मांडीवर घेतला हिरण्यकश्यप हसायचा. म्हणे महाराज, म्हणे तुम्ही मला मारू शकत नाही देवा, मला अमरत्व प्राप्त झालेलं आहे. मी घरात मरणार नाही, दारात मरणार नाही. म्हणे का रे, उंबरठ्यावर बसलो, घरात एका दारात, म्हणे मध्येच आहे. खाली आहे का वर आहे, मध्येच आहे. बरोबर आहे का नाही? मी माणूस आहे का प्राणी आहे? म्हणे माणूस नाही, प्राणी बी नाही. जसे नकल घातले दादा त्याच्या त्या ठिकाणी समोर नाही नाट करून टाकला, पोट फाळला महाराज. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, जन कसंय मायबा, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. जग असे झालं, एखादा पोरगा आहे ना आपल्या गावातला, मला लग्न करायचं बरं का, मला लग्न करायला पाहिजे. तिने जर का असं नुसतं गाणं ते म्हणून मला लग्न करायला पाहिजे, शिटीवाली बायको पाहिजे. बाकी ना म्हणतात माती घ्या लावू. काय म्हणत माती घ्या लावू. तुकोबारांचं परमान आहे माय बाप, लग्न करू जाता म्हणे हा मातला. आणि एखाद्याने जर म्हणा ना मला लग्नच करायला नाही भाऊ, मला लग्नच करायचं नाही, तरी सुद्धा बाकी ना म्हणतात छक्का होई भाऊ. बरोबर आहे की नाही? लग्न करू जाता म्हणे हा माताला, न करिता म्हणती नपुसक. असं दोन टोळी जण सुद्धा लोकांना देवाला आपल्या तुकोबारांना आवडलं. जन धन म्हणे तांडा दिवस आवडतो. तुका म्हणे जन प्रकाराचे तीन लोक असं आहेत दादा. एकाने गाढव घेतलं बिचाराने,
आता गाढव घेतलं. गाढव घेतल्यानंतर गाढवरी काम चालत घोडत घेत जात होते बरं का. त्या बाण सलामी घोडासारख्या घोडाली ना पाय पाय चालाय ना हा पहिला करत जा. घोडासारखा घोडा घेतला आणि पाय पाय चालता म्हणजे कितला बाणाने चला म्हणजे या. मग त्यांनी काय केलं, त्या म्हाताऱ्याने काय केलं, त्या मुलाला बसून दिलं. मुलाला बसून दिलं. पोरगा बसल्यानंतर आणखी पुढे भेटणार त्या दुसऱ्याला बघायला बाणाट बोलायला झाला म्हणे अहो मायबाप केवळ काशी तेने जावे ते ताशी. मायबाप देव सुरू धरणे म्हातारा बाप पाय पाय जरा दांडगा पुऱ्या कोळा बस काय बिघडला रे म्हणे तू. पुऱ्या म्हणे आहे नाही करायचं तू उतरी गेला झाला बसाड. पुढे जायनंतर त्याच भाऊ बनकी भेटली ते त्या पुढे कितला सारा दोडी साला म्हणे आऊ येणे का बंबू झाला म्हणे आधी का बंबू लोकांना सगळं नऊ सौकरी पोरं होतच नाही. कोणी भावना करतात, कोणी त्या चादरवाला बाबाकडे जा तरी पोरं होतच नाही. गेले झाया आणि दबडा गोळा बट्टल म्हणे पोऱ्याला कव्या पोऱ्याला पाय पाय चालायला ना तिने चांगलं चाला. तो पण खाली उतरून गेला. मग गदळ उठली ते तेव्हा फेकी तिथे पाहिले साधा नको नाही बाबा तू का म्हणायचं ना दो तोंडी सावध हा काय टाकरा बा काय गाण मांडून घेतात बोलायला बरोबर आहे का नाही. खातोशी एक न प्रचार दुसरा नाही मतदान ती झाले टोकत असं जग आहे दादा. नावडे जन धन सुद्धा आवडत नाही बाबा. धनाच्या पोटी 15 नसता असे 4 चोर होते. 4 चोर चोरी करायला गेले. चोरी झाली आणि म्हणे वाटा पाडू म्हणे वाटा नका पाडा पहिले खावाल काय केलं गड्या भूक लागते आले. अमनेर मध्ये गेले आणि गेल्यानंतर 2 इथं बसले 2 तिथं गेले. ते तिकडनं गेले तिकडे गेलेले ते चोरच राहत्या. चोराच्या मनामध्ये चालणं राहतं. त्यामुळे ते आपण आडे काही बंबू जाऊ आणि लिहिली जाऊ का पावड आली जाऊ जिलेबी जाऊ त्यांना उंदरता पावडर टाकली जाऊ. याची खाईनी बंद करली ना उंदरता पावडर टेनो टाकी ती ना वाश येत नाही उंदरण पावडर ना निघाले आणि याचा त्याचाच होता. म्हणून या ठिकाणात त्याचे पाणी देवाले रमवतारू झाले. आणले पाणी गड्या पहिले 30 लाख द्याले. या पहिले पायरी नाही येणार आहेत विहिरींना पायऱ्या राहायच्या. या खाली उतरणार वरतून 2 हात डोकामध्ये दगड टाकायचे खाली. ते आले महाराज पाणी घेऊन म्हणे भाऊ पहिले खायला म्हणे नाही भाऊ आमचे पाणी पिता तर पहिले आम्ही पाणी द्या काढी तुम्ही खाई होणार पाणी पिवणार खाली उतरा म्हणे. एक खाली पाण्याजवळ गेला आणि एक म्हणे तो आज आम्हाला वर डबा देतो. दोघांना खाली जाऊ दिलं बघ एवढा दांडगाला दगडली राहत आणि पहिला जो खाल्ला होता ना त्यांना डोकसावा टाकता बघ डायरेक्ट खाली चालणार काय हा खाल्ला नाही जो वर लाल माझा तो वर येते खाल्ला ना वो बापरे ते काय टाकर म्हणजे जसं टाकत ते ना डोकामध्ये आठे तो खाली चालणार घ्या जल समाधी मारी नाचे द्या. तो एक म्हणे नाचू नको काका पोटमा भूक लागली पहिले चेंदिले वाटा पाहिले अरे वाटा बी नको पाडू पहिले खाईले आणि खादर काय मारत जसं उंदर तर पडतात ना ते खायल्यानंतर वरलं कोणतं जामत त्या पाणी थांबले. आता पाणी पिवायला करत असेल यार माझ्यावर लंबा या घरी नाले तो आपले लाता जर किती त्या ते मरी घ्या तू का म्हणे धनासाठी देते नावडे धन धन आणि माता पिता तुम्ही म्हणतात बाबा तू आलो चांगलं चालू गोया असेल घ्या. मायबाप आवडतात नाही कुठले मायबाप भरत आपली जननी तजे पिता तजे प्रल्हाद अरे विभीषण आपला भाई तजे श्रीराम के काज. रावणासारखा भाऊचा त्याग माझ्या विभीषणाने केला. कैकेयी सारखा आईचा त्याग माझ्या भरताने केला. अरे हिरण्यकश्यपासारखा बापाचा त्याग माझ्या प्रल्हादाने केला. म्हणून नावडे जनधन माता पिता अभंगाचं दुसरं चरण विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला विषय तो त्यांचा झाला विषय विषय
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता माय बाप. ज्या भक्ताचा विषय एक नारायण झालेला असतो भगवान परमात्मा त्याच्या मागे पुढे राहतो. महाराज अर्जुनाचा पुढे राहिला आणि द्रौपदीच्या मागे राहिला माय बाप भगवान परमात्मा. अर्जुनाच्या पुढे राहून सारथ्य केलं आणि द्रौपदी मातेच्या मागे राहून वस्त्र पुरवले. दादा मागे पुढे उभा राया सांभाळीत आणि आघात निवाराया. गजेंद्र आणि नकराने काय केलं दादा? गजेंद्राचा पाय धरला बर का. गजेंद्र परिवारासह त्या समुद्रामध्ये पाणी पिण्याकरता गेलेलं ते किडा करण्याकरता गेला असताना त्या ठिकाणी सोंडीमध्ये पाणी घेऊन आपल्या परिवाराच्या अंगावर अशा पुष्करीने मारायचा. एवढा आनंद त्या ठिकाणी त्यांनी ते आनंद करता 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 मायबाप त्या ठिकाणी एक मगर आला. त्या मगराने त्याचा पाय धरला. दादा मगर पाण्यामध्ये एवढी ताकद असते की 2 हत्ती सुद्धा तो ओढून घेऊन जाऊ शकतो. एवढी ताकद पाण्यामध्ये मगराला येऊन जाते. दादा मगराने त्याचा पाय धरला. दादा बरेच दिवस युद्ध चाललं. त्याचा परिवार त्या ठिकाणी त्याला बचवायचा प्रयत्न करायचा परंतु मुलं नातवंड पत्नी सर्वजण त्याला वाचवायचा प्रयत्न करायचं नाही बाबा. परंतु त्या ठिकाणी तो नर्क त्या हत्तीचा पाय गजेंद्राचा पाय सोडत नव्हता. माझा सर्व हातबल झाले. लेकरं निघून गेले. उपाशी किती दिवस राहतील. लेकरं निघून गेला. सुन्या निघून गेल्या. पत्नीने विचार केला म्हणे महाराज तुमचे शरीर म्हातारं झालेलं आहे. वाचून वाचून तुम्ही आता किती दिवस वाचले असतात. आमचा नाईलाज झाला. त्या नारायणाची आराधना करा. त्या भगवान पांडुरंगाला त्या विश्वाचा चालकाला त्याला आरोळी घाला. त्यावेळेस मायबाप हो गजेंद्राने विचार केला कोणी नाही रे कोणाची.
आणि ते जाणे कल्याचे कोणीच कोणाचं नाही नाही रे कोणी कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कोणाचे कोणी बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय त्या मागे एक सदाशील अंती नाही कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे कोणाचे नांती झाले एक कड्याचे मायबाप मोठं बांधून या जन्मा येतो आणि खुल्या हाताने अखेर जातो मायबाप आपण जेव्हा जन्माला येतो ना दादा तर मोठा बांधून येतो काही घेऊन येत नाही बरं का आणि मेल्यानंतर हात मोकळे करून जातो म्हणून दादा या मधल्या काळामध्ये काहीतरी दान धर्म करून जायचं आहे आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम कीर्तनी सत्ता आहे त्या सत्यामध्ये दान धर्म करून जायचं आहे जर का तुम्ही जिवंतपणे दान धर्म नाही केला दादा तुम्ही जर का दान धर्म केला नाही ज्यावेळेस तुम्ही मरणाच्या अवस्थेमध्ये याल त्यावेळेस तुमचे घरचे लोक म्हणतात आपला नानबोन आदेकन बामन दान पण करूया हाव नानबू कधी कोणी पैसा देणे कीर्तन देणे सत्कार्य नाही काही चांगला कार्यालय नाही अवघेमात पाय घाले 11 रुपया देऊ खान खान चेंदा येऊ आणि जोडाली सिनी सुखदेवाने उभा राहू हो किडा पाडणारा नानगो हो कधीच पुढे काही देईन पण बराच टाइम करणं लोक म्हणतो या करंटा माझ्या गण बा म्हणलं तरी दानपूर करीला सप्त धान्य करतात घरचे माता भगिनी बामन काकाला बोलवतात बामन काका दानपूर करायचे हो आम्हाला नाना चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है अरे राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है अरे चलो मुसाफिर बिस्तर भागो गाड़ी आने वाली है अरे राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है बिस्तर बांधना दादा अरे चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है त्याची गाडी येणार होती दादा त्या माता भगिनी दानपून करत होते ना हात पुढे ताने दुवार कधी कोणी दिली दान झालं असा हात आवरे ओ नका ना ओ कोणी ओ नका ओ पिन नका ओ पिन लावरे करंटाला हात लावते रे तुम्ही तर आधी दान धर्म करा दी बामन काका तुम्हाला बापले शेवट सोड म्हणून या ठिकाणी दान धर्म केला पाहिजे दादा तो गजेंद्र म्हणायचा आणि कोणीच कोणाचं नाही तेव्हा त्याने त्या सरोवरामधून एक फूल तोडलं दादा कमळाचं फूल आणि कमळाचं फूल तोडून वरती जुगारलं वरती ओ विश्वाचा चालक भगवान परमात्मा पाहे पासा मध्ये हातून धरिले तयाने माते काकोटीस मरिले तयाचे पशुत्व पण गेले पातलिया माझ भगवान परमात्माला त्या ठिकाणी वरती आरोळ दिली आणि कमळाचं फूल भेटलं हे देवा पांडुरंगा परमात्मा अरे वाचव बाबा भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं मायबाप आणि सुदर्शन चक्र सोडल्यानंतर त्या ठिकाणी त्या मगरापासून गजेंद्राला मोक्ष दिला मायबाप गजेंद्र मोक्ष गजेंद्राला मोक्ष दिल्यानंतर
तो जो मगर होता ना तो म्हणे माहिती आहे म्हणे देव तुम्ही कशी आहे देवाला म्हणे तू कसा आहे अरे तुझ्याजवळ भेदभाव आहे त्याची माझी काय वैरी होती तुला माहिती आहे का मागच्या जन्मामध्ये जय विजय होते ते रावण कुंभकर्ण होते आमची दोघांची जय विजय असल्यानंतर दोघांचं भाषण झालं आणि त्या ठिकाणी देवा तो पक्षपात करतो हे पक्षपात केल्यानंतर तुझं काय बरं होणार आहे का माझ्या तोंडून माझं मोक्ष काढलं मला उपाशी ठेवलं आणि त्याचा तू मोक्ष घेतला आणि त्याला आणखी बरोबर घेऊन जातो मी काय तुझं पाप केलं तुझं काय भोळं मारलं भगवान परमात्माला दया आली महाराज आणि त्या मगराला सुद्धा नरकाला सुद्धा बरोबर घेऊन गेला निर्वाणी गोविंद असे मागे कोणी काही जसाकडे पडून येते भगवान परमात्मा त्या भक्ताच्या मागे पुढे राहतो माय बाप आणि हे जे कथा कीर्तन आहे गावामध्ये सप्ताह आहे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आहे हे सत्य काम आहे तुका म्हणे सत्य कर्मावावे साह्य घातलिया भय नरका जाणे या भगवंताच्या कार्यामध्ये जर का कोणी भय घालत असेल जाऊ द्या रे ते कथेचा लोकत नाही झाला कथा घुमतर सला कथा लोयतर सला काय विलाय तर सला गाव माझं अंगलो शिलगुद्याला कथा काय लिहून लिहिलो गोवा जाणे बोधना जाणे आपण आपले बोधडीत आणे आपण हरी कीर्तना अनेक जाता वारी कोणा त्याच्या पापाहून ठेंगाना मेरू पर्वत नावा स्वतः करत नाही पण दुसऱ्यांना नकडी मामवतो नको तू जाऊ नको तू घर लंबाव आहे पण तू येता तरी येऊ दे बरोबर दादांनो आडवा कोणाला जाऊ नका बरं लोक म्हणतात मांजराडी काम झालं होणार नाही एक नाही 100 आडव्या मांजरी गेला तरी काम होतं पण एकच माणूस आला जाऊ सत्ता बंद पडीत असता का हो सत्ता बंद पाठाक असतो एक भगवंताच्या कार्यामध्ये आडवा आला तो असा होता मेलेला राक्षस जिवंत करायचा मेलेले राक्षस भगवान परमात्मा बळीच्या दरबारामध्ये जेव्हा गेले बळीराजाकडे 3 पाऊल पृथ्वीदान मागितली आणि 3 पाऊल पृथ्वीदान मागितल्यानंतर त्या ठिकाणी त्या बळीराजाजवळ वामन प्रभूंनी सांगितलं गे बळीदादा हे राजा संकल्प सोडण्याकरता पाणी टाक हातावर पाणी टाकून संकल्प सोडावा लागतो वचन देव वचन सुद्धा म्हणून टाकता म्हणे लोक पण संकल्प सोडण्याकरता जेव्हा पाणी सोडायला जेव्हा तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्य मेलेले प्रेत संजीवनी मंत्राने जप करून मेलेले राक्षस जिवंत करायचा आपला तर कोंबडी मध्ये जितकी होती बरी दिली बळत 2 चिनी कोंबडी 500 देना पडतं नाही तर कुदाडू करतात त्या लोक चला कोंबडी मारताना तुने जा बोला तू आधी जाता क्या झालं पत्थर रे हो बहीण 500 दगड मार नको दादा हो त्या ठिकाणी तो राक्षस जिवंत करणारा आरवाला झारीच्या टोटीमध्ये जाऊन बसला कोण शुक्राचार्य सूक्ष्म रूप घेतलं म्हणून स्टेशनवर फिरणार पहिले पुरी मारते तर तुम्ही हात पाय पडले बरेच गाडी प्लॅटफॉर्मला लागू देत जा प्लॅटफॉर्मला लागायला पहिले जर कुदणार तुम्ही एकदा काय झालं बापूची नंदुरबारला सासरवाडी होती आता मला माहिती नाही सुपर पासपोर्ट पॅसेंजर कोणती पहिले नवीन लग्न झाले आमच्या सावडीने बसून दिलं सुपरफास्ट गाडीमध्ये आणि ते काही धरणगाव थांबलं नाही झालं तिकीट काढलं होतं धरणगावनं मग बाकी ना कसा म्हणत महाराज
आधी ना ती लगेच पकडली गडा दुसऱ्याने विचार तुम्ही शान मारा करता म्हणे तुम्ही गडाईस काढली पैसा काढली ती पलाट फार येवाला पहिले म्हणे काय कर गाडी बागे बागे चालत नाही असं वाटे मारले गाडी मध्ये जर कुठला ना तर ती गाडी पळतो का पहिले पडत म्हणजे गोईना गणपती ना का तसा पूर्ण तसा खरी ना बोललावर जसा सोप काय नो दादा आई पुढं चाताला निघत बनवल्या पुढे चाताला निघत द्या रुमाल बांधिले ना ते गाव मध्ये कोणी विचार काय सांगू शकत सालाने कुंचाळ तसा निघालो दादा घरी आल्यानंतर घरचं काय काय जाय रे म्हणतो भाऊ गाडीवाला ठोकी दिला तर पण वाची गो बरं जाय म्हणजे वाची नका कसा सांगू मी स्टेशन यावर पहिलं पुदी गो असं नका करत जा काय केलं दादा त्याने झारीच्या तोटीमध्ये जाऊन बसला कोण शुक्राचार्य आता शुक्राचार्य झारीच्या तोटीमध्ये जाऊन बसला भगवंताला दान देणं हे सत्य काम होतं का नाही भगवान परमात्मा जर मागण्या करता आला देव भिकारी बनून आपल्या समोर आला मग देवाला दान देताना तो आपला सर्वस्व नाही आपल्याला जरी घेऊन गेला बरोबर तरी काय हरकत हो आता तो झाडीच्या तोटीमध्ये जाऊन बसला पाणी काही पडे नाही वामन भगवान परमात्मा काय म्हणे बडी आज तुझ्या झाडीच्या तोटीमध्ये काहीतरी घाण गुतली बाळा दर्भ नावाचा गवत राहतो दर्भ त्याने चटाया बनतीस ते दर्भाचं गवत घेतलं ते दर्भाचं गवत कडक राहताना त्याला डोळं सुद्धा खात ती दर्भाची काडी घातली आणि त्या तोटीमध्ये घातली ती जशी गई ना तशी शुक्राचार्याने डोळ्यामध्ये चालली गेली शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये गेली आणि त्या शुक्राचार्य एक डोळ्याचा फुटका झाला कोण जो मेलेल्या राक्षसाचं जिवंत करायचा भगवंताच्या दान देण्याच्या कार्यामध्ये दान धर्माच्या कार्यामध्ये आडवा आला दादांनो शुक्राचार्याचा डोळा फुटला हा आते टेन्शन आणि जर का आपण आडवे आलो तो मरेल माणसं चित्ता करी आपल्याकडे कोंबडी चित्ती होत बरोबर एकतरी आपलं कोठे वागलं तर लगेच अंदाज येतो बरं इथला करत नव्हता असा म्हणून माय बाप हो तुका म्हणे सत्य कर्मा भावे तुका म्हणे
पिता दानाचे ते हिवदास गेले आशापास निवारण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काही तर साकडे पडून दे तुका म्हणे सत्य कर्मावा भेसाय घातली भय नरकादारी माय बापू यथामती येता अवकाश सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबानंद बाबा माझी गुरुमाता वृक्षालय गायकवाड तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुदेव भरत बापूजी यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बाप हो अभंगाचा अर्थ असाच होईल असं नाही बरं जिसकी उसकी टेक है लेकिन सबकी निशानी एक आहे माय बाप हो या ठिकाणी माझ्या अल्पमतीच्या प्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला साळून की मंजूळ बोलत शिवानी शिकविता दनी वेगळाची सद्गुरु सच्चिदानंद ते बाबानंद बाबांनी जसं बोलून घेतलं माय बाप तसं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तुमच्या या ठिकाणी आल्यानंतर सर्व भावनांची वेगळी रक्ताच्या नात्यापेक्षा गुरुबंधूचं नातं हे श्रेष्ठ आहे माय बाप म्हणून या ठिकाणी आल्यानंतर असा उत्साह वाटतो गर्दी कमी राहते पण गर्दी नाही तर अशी गर्दी राहत बोवा काय म्हणजे बाकीला समजते मी बुवाने काहीतरी हसायला दृष्टांत कधी सांगा त्या पहिले हसे तरी बुवा दुसरं सांगतो ते मला हसत तो बुवा सांगतो त्याने समजणं त्याने बरं त्याने बाकीने सकाळी काला पंगत काहीशी करता परंतु या ठिकाणी दर्दी लोक आहेत माझे बाबू ऐकणारा स्वतः वर्ग चांगला आहे म्हणून माणसाने व्यासपीठावर उभं राहून काही सांगू अभंगाला धरून सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न केला माय बाप या ठिकाणी ज्यांनी अन्नदान केलेलं आहे संतामुखी देता घास कोटी यज्ञ घडते त्या किंवा एकशित दिल्या अन्न उभे कोटी कुळाचे उद्धरण या ठिकाणी ज्या दात्यांनी अन्नदान केलं त्या दात्यांचा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा सन्मान ठेवलेला आहे तो
सन्मान असा आहे. आपला जो धर्मग्रंथ आहे, आपला धर्मग्रंथ कोणता आहे? हा, आमच्या विनेकरता एकदा टाळी वाजवा, जोरात टाळी. आपला धर्मग्रंथ गीता आहे. गीता से क्या नाता है? गीता हमारी आपले सर्वांची आई आहे, माय बाप. आणि ती आई प्रत्येकाच्या घरी राहावी. तो गीता ग्रंथ, आपला धर्मग्रंथ प्रत्येकाच्या घरी राहावा. जे जे अन्नदाते आहेत त्या अन्नदात्यांना या ठिकाणी एक श्रीफळ आणि भगवद्गीता भेट देण्याचा पायंडा आमच्या सर्व कार्यकर्ते मंडळी ठेवलेला आहे. कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. लखनजी महाराज अगदी सुंदर महाराज, गायन पण आहे, वाजवणं पण आहे. सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आमचे दाजीबा असतील, आमचे बबलू बाबा असतील, सर्व गावातील मंडळ, आमचे एकनाथ बाबा असतील, एकनाथ बाबा पिंगळवाडीचे एकनाथ बाबा, त्याची भाषा मात्र दिली आहे. तसेच आमचे कृष्णा महाराज, दोन मुक्ताबाई, जनाबाई, आमचे माऊली बाबा, बाबा दरेगावचे आमचे काशीनाथ बाबा, तसेच गावातील आमचे तरुण साधक परिवार, तुमच्या परिसराचा वैभव हिम्मत बाबा, तसेच आमचे विनेकरी महाराज अगदी सुंदर बाबा, ज्यांचं वैभव असे आमचे गौरव. खरंच त्याचा गौरव करण्यासारखे दादा, एकदम सुंदर. कधीच कटाळा नाही तर वाजनाबद्दल आता धागीन जमरे भांडा उपटू नको ना रे, धागीन आता मारा ते तिथे समजिलो भांडा उपटायला लागल्या. परंतु त्याच्यातलं ज्ञान झाला तो समजतो. समजण्यावाला विषय का ती दागिनता म्हणतात, बरोबर ते विठो केलं, बाकी नाही जाऊ दे भाऊ, भांडा उपटायला लागल्या. परंतु दादानी भांडा काय उपतात, त्याचे सुद्धा आभार. आणि साऊंड सिस्टीम आमचं सुंदरी महाराज एक एक शब्द त्या कानावर आला, अशी माऊली साऊंड सिस्टीम आमचे माऊली महाराज, त्यांचे सुद्धा आभार. आमचे वयोवृद्ध तपोवृद्ध असणारी मंडळी बाल्कनीवर बसली, त्यांचे सुद्धा आभार. पुरुष मंडळी, माझ्या माता भगिनी, सर्वांचे आभार मानले जातात. या ठिकाणी ज्यांनी अन्नदान केलेले आहेत, वंदनीय पूजनीय गंगा भागीरथी यमलताई दशरथ पाटील या आईंनी यायचं आहे. त्या आईंना या आई, त्या आईंना एक जण या कोणतरी महिला या, त्या आईंना या ठिकाणी त्रिफळ आणि चला या लवकर. तसेच संध्याकाळचं संत भोजन असणारे दातृत्व हरिभक्त पारायण संजय भास्कर पाटील यांनी सुट्टीकडे आईंना आता फिरी जा, असं फिरा असं उभं राहा, असं उभं राहा. हा बुकळा बर बस बस. बस 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 द्या द्या. पुंडलिकावरती हरी बोल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्रीपाद बाबान की जय, सद्गुरु रामदास बाबान की जय. चला संजय बाबू या, तात्या साहेब या या. गुरु आता जा, ओ गुरु महाराज असं उभं राहू. या बाबा इकडून या. पुंडलिकावरती हरी श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय. बोलता बोलता काही चुकलं असेल, जेले दोन पोर होते त्याने तिसरा समजा, जेले एक होते त्याने दुसरा समजा, त्याने काहीच नाही होणार, त्याने माझ दत्तकले काय. मी खास कमी आनंद असतो बरं.
जे काही बरोबर असेल ते माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, माझी गायकवाड माय, माझे गुरुवर्य भरत बाप्पा असतील, सर्व अधिकारी मंडळी, आणि जे काही चुकीचे असतील ते माझा बुद्धीचा दोष समजा. जय विठ्ठल जय जय देव. जय विठ्ठल जय हरी. हो, हो. बसून घ्या थोडे, बसा 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 खाली बसा. आजुका म्हणे जाणे सारा बायापैकी जय हरी मंडळी. उद्या ठीक 5 ते 6 काकडा होईल. काकड्यानंतर आपल्या गावातील बाल कीर्तनकार ज्यांचा आदर्श घेण्यासाठी सगळ्यांनी सायंकाळी 4 ते 5 बाल कीर्तनकार राज संजय पाटील किंवा विनय संजय पाटील यांचं दणदणीत असं 4 ते 5 वाजता 4 वाजून 1 मिनिटांनी चालू होईल. 5 वाजेपर्यंत राज महाराजांचं कीर्तन उद्या राहील. सगळ्या गावकऱ्यांनी मात्र कीर्तनाला हजेरी द्यायची आहे. गायक मंडळी, वादक मंडळींनी, तसेच साऊंडवाल्या बाबांनी सुद्धा सायंकाळी 3:30 वाजता या ठिकाणी उपस्थिती द्यायची. उद्या राज महाराजांचं कीर्तन राहील. सगळ्यांनी त्या कीर्तनाला अवश्य आवर्जून या. कीर्तनानंतर ठीक 6 ते 7 पर्यंत हरिपाठ होईल. हरिपाठानंतर परत हरिभक्त पारायण गायन कोकिळ असलेल्या रणोताईजी महाराज यांचं दणदणीत असं रात्री कीर्तन होईल. असं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि उद्याचे अन्नदाते हरिभक्त पारायण श्री गणेश लोटन राजपूत, तसेच रात्रीचे भोजनाचे मानकरी आहेत वैकुंठवाशी हबपर आयकोरबाई विश्राम राजपूत यांचे पुण्यस्मरणार्थ हरिभक्त परायण श्री राजेंद्र प्रताप राजपूत यांच्याकडून उद्या सायंकाळचं भोजन राहील. पण उद्याचं बाल कीर्तनकारांचं कीर्तन कोणीही विसरू नका. संध्याकाळी 4 ते 5 हरिभक्त परायण राज महाराज यांचं दणदणीत असं कीर्तन राहील. सगळ्यांनी कीर्तनाला या. अजून आजूबाजूच्या लोकांना या ना. जय हरी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पंढरीनाथ पुंडली गोवर्ध हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सर्व संतान की जय. चिंतनम श्री गुरुदेव दत्तन गोपाल कृष्ण भगवान. जय हरी जय हरी. चल दादा.